नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आपण घरी कसे करावे. तर गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. तसेच हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला असा ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथाचे तुम्ही पारायण नेमके घरी कसे करावे, कोणत्या दिवशी सुरुवात करावी, काय नियम पाळावेत, आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण जेव्हा पारायण सुरुवात करतो ना, तर आपण शक्यतो शुक्रवारी सुरुवात करायला पाहिजे, कारण तो नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. म्हणून आपण पारायण शुक्रवारी सुरुवात करायला पाहिजे. मग आपण पारायण सुरुवात करायच्या आदल्या दिवशी काय करायला पाहिजे, 4 कुत्रे आणि 1 गाय यांना 1-1 पोळी खाऊ घालायला पाहिजे. मग जेव्हा आपल्याला आता घरी पारायण चालू करायचं, मग आपण पूजा कुठे मांडायची, तर आपण अशा ठिकाणी पूजा मांडायची की जेणेकरून पठण करताना आपलं तोंड पूर्व दिशेला आलं पाहिजे किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे, अशी आपण घरामध्ये पूजा मांडायची आहे. मग पूजेमध्ये आपण दत्त महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे असला तर दत्त महाराजांचा फोटो मांडा. जर दत्त महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे नसला तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा पूजेमध्ये फोटो मांडा. अशी तुम्हाला पूजा मांडायची आहे. मग आपण पठण नेमकं कोणत्या काळामध्ये करायला पाहिजे, तर आपण पठण काय करायला पाहिजे, सकाळी 3च्या नंतर 4 वाजेपर्यंत, समजा सायंकाळी तुम्ही दिवसभरात कधी पण पठण करू शकता. फक्त 12 ते 12:30 आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, म्हणून 12 ते 12:30 पठण करायचं नाहीये. मग आता जेव्हा आपण आता पहिल्या दिवशी आपण सुरुवात करतो, तेव्हा आपण काय करायचं आहे, स्वामी स्तवन घ्यायचं आहे. आपण कोणती बी सेवा चालू करू द्या, आधी आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन घेतल्याच्या नंतर 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. तर अशी आपल्याला सुरुवात करायची आहे पारायणाला. आणि आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की आपण पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, असं 7 दिवसाची पूर्ण नियमावली आपल्या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही तसं पठण करा. तर मग आता आपल्याला याचे दुसरे पण नियम आहेत. परान्न घ्यायचं नाही आपल्याला पारायण काळात. आपण बाहेरचं दुसऱ्याच्या हातचं किंवा बाहेरचं गोळी बिस्किट असं बाहेरचं विकत आणून सुद्धा आपण काही खायचं नाही. फक्त आपण आपल्या घरचंच खायचं आहे. आपल्या आईच्या, बहिणीच्या, समजा आपल्या पत्नीच्या, आपल्या घरातील व्यक्तींच्याच हातचं खायचं आहे. बाहेरील आपण दुसऱ्याच्या घरचं आपण काहीच खायचं नाही पारायण काळामध्ये. तसेच आपल्याला काय करायचं आहे, 1 धान्य फराळ करायचा आहे. म्हणजे आपण जर पहिल्या दिवशी गहू खाल्ले तर आपल्याला 7 दिवस सुद्धा गहूच खायचे आहेत. आणि आपल्याला द्विदल धान्य खायचं नाही. म्हणजे ज्या धान्याचे 2 भाग होतात ना, ते धान्य आपल्याला 7 दिवस पूर्णपणे स्किप करायचं आहे. 7 दिवस ती धान्य खायची नाही. आपल्याला एक धान्य, समजा आपण गहू खाल्ला ना, तर गहूच खायचा आहे. आणि 2 भाग ज्या धान्याचे होतात ना, ते धान्य आपल्याला 7 दिवस बिलकुल खायचं नाही. तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता, दूध खाऊ शकतात तुम्ही. फक्त डाळी, ज्या धान्याचे 2 भाग होते ना, ते धान्य टाळायचं आहे. तर पारायण काळामध्ये ना आपल्याला 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. तसेच आपल्याला गादीवर किंवा समजा असं क्वाटवर अशा ठिकाणी आपल्याला झोपायचं नाही. आपल्याला खाली जमिनीवर झोपायचं आहे आणि चटई आतून खाली जमिनीवर झोपायचं असतं आपल्याला. आणि घरामध्ये सारखं आपल्याला गोमूत्र शिंपडत राहायचं आहे. पुन्हा जर आपल्याकडे कोणाकडे मृत सोच, समजा जर हे झाला असेल, कोणी मृत झाला असेल, तर आपण त्या ठिकाणी जायचं नसतं आपलं जेव्हा पारायण चालू असतं तेव्हा. आणि जर आपल्यालाच काही प्रॉब्लेम आला, आपल्याला जवळपास जर कोणी मृत झालं किंवा आपल्याला काही विटाळ आला, तर आपलं पारायण आपण अर्धवट सोडायचं नसतं. ते आपल्या जवळच्या कोणाकडून तरी ते कंप्लीट करून घ्यायचं असतं. पुन्हा आपण काय करायचं आहे, सकाळ संध्याकाळ आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. आणि संध्याकाळी झोपताना विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे. जर बाहेरील बाधा असतील, काही असाध्य आजार असेल किंवा पितृदोष असेल, तर नक्की निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप असा दैवी शक्तीने भरलेला असा ग्रंथ आहे. अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही नक्की पठण करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय अनुभव आले. तर आजच्यासाठी एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.